जळगाव तालुक्यातील मण्यारखेडा तलावात चक्क केमिकलचा विळखा पाहायला मिळतोय। MIDCतील कंपन्यांच्या बेजबाबदारपणामुळे मण्यारखेडा तलावातील तब्बल 1 टन माशांचा तडफडून मृत्यू झालाय। MIDCमधील केमिकल कंपन्यांमधील दूषित आणि विषारी पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट या तलावात सोडलं गेलं आणि याच विषारी केमिकलयुक्त पाण्यामुळे लहान मोठ्या हजारो माशांचा जीव गेलाय। सद्यस्थितीत तलावाच्या काठावर मृत माशांचा खच पडला असून शासनमान्य आदिवासी मत्स्यमार सोसायटीचं लाखो रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालंय। पहा यावेळी ते काय म्हणालेत। माझी आदिवासी मत्स्यमार सहकारी संस्था ही सहकार कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे। सहकार कायद्याचं तत्वज्ञानानुसार आमची संस्था कार्यरत आहे, कार्य करत आहे आणि याच्या माध्यमातून 40 ते 50 लोकांना स्वयंरोजगार देण्यात येतो। परंतु MIDC कंपन्यांचे जे 16 फॅक्टऱ्यांचं जे केमिकल पाणी येतं तर ते 2018 पासून तर आतापर्यंत त्या संस्थांवर कारवाई होत नाही आणि संस्थेच्या या 40 ते 50 लोकांवरती उपासमारीची वेळ येते। कारण की सहकार कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्थेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतं। संस्था ही दरवर्षी शासनाला हजारो रुपयाचं महसूल भरते। त्या महसूलच्या माध्यमातून आम्हाला काहीही शासनाकडनं योजनेचा लाभ मिळत नाही आणि या मण्यारखेडा तलावाचं देखरेख करण्यासाठी आम्हाला कोणतीही मदत होत नाही। कारण की ह्या मण्यारखेडा तलावामध्ये 16 कंपन्यांचं केमिकल पाणी आल्यामुळे या तलावात विषारी पाणी तयार होतं आणि हजारो किलो माल आज संध्याकाळी कालच्या संध्याकाळी मृत्युमुखी पडल्या। सकाळी मी आपला मीडियावाल्यांना फोन करून बोलवलं तर या धरणावरती येऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि माझी मुलाखत सुद्धा घेतलेली आहे। परंतु त्याच्यातून मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। परंतु या स्वयंरोजगार ज्या लोकांना देतो तर त्या संस्थेचा विचार प्रशासनाने मत्स्य विभागाने केला पाहिजे आणि कलेक्टर साहेबांना एकच विनंती आहे की या तलावाकडे साहेबांनी जर लक्ष दिलं तर या तलावाचं सुशोभीकरण सुद्धा होईल, पर्यटक स्थळासारखं सुद्धा करता येईल। कारण की हा मध्यभागी शहराच्या मध्यभागी येणारा एक तलाव आहे आणि या तलावावर शोभीकरण करावं असं कलेक्टर साहेबांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे। नाव तुमचं नाव? माझं नाव साहेबराव कौतिक सैंदाने उर्फ बाळासाहेब सैंदाने, आदिवासी मत्स्यमार सहकारी संस्था मण्यारखेडा या संस्थेचा मी चेअरमन आहे।